नमस्कार मित्रांनो, सैराट चित्रपटातून नावारूपाला आलेला मराठीतील तरुण अभिनेता म्हणजेच आकाश ठोसर. पहिल्याच चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आकाश हा प्रकाश झोतात आला. 100 कोटीचा गल्ला कमावणारा मराठीतील हा पहिलाच चित्रपट ठरला. पण आकाशच्या आयुष्यासाठी तो चित्रपट फारच महत्त्वाचा ठरला. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातून नव्या जोमाच्या पिढीने सिनेविश्वात पदार्पण केले. या चित्रपटात आकाशने परशाची भूमिका साकारली होती. तसेच अभिनेत्री रिंकू राजगुरू ही आरची म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या जोडीने त्या वर्षात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. आकाशचा जन्म हा पुण्यात झाला. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून झालेलं आहे. सैराट या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर आकाश अनेक दर्जेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनय क्षेत्रातील त्याच्या पदार्पणापूर्वी आकाश हा खेळात गर्क होता. तो कुस्ती खेळायचा. त्यावेळी तो कुस्तीसाठी सोलापूरमधील जेऊर गावात एका आखाड्याचा सराव करायचा. सराव संपल्यानंतर तो काही वेळ रोज गावापासून दूर फिरायला जायचा. एके दिवशी आकाश रेल्वे स्टेशनवर बसला होता. त्या दरम्यान नागराज मंजुळे यांच्या भावाने आकाशचा एक फोटो काढला आणि तो नागराज मंजुळे यांना पाठवला. त्यांनी आकाशला या चित्रपटासाठी विचारलं. आकाशनेही लगेचच या चित्रपटासाठी त्यांना होकार दिलं. त्याने या चित्रपटासाठी तब्बल 13 किलो वजन कमी केले. या चित्रपटातून आरची आणि परशाची जोडी अख्ख्या महाराष्ट्राच्या भेटीला आली. या चित्रपटातील आकाशची सह अभिनेत्री रिंकू राजगुरूची आजही तितकी चांगली मैत्री आहे. पण मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे लाडके आरची आणि परशा हे फार चर्चेत आलेले आहेत. त्यांच्या अफेअरच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. कारण अभिनेता आकाश ठोसर व अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. येत्या काही दिवसात हे दोघेही मोठ्या थाटामाटात लग्नबंधनात अडकणार असून चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करणार आहेत. हे दोघेही खऱ्या आयुष्यात पती पत्नी व्हावे अशी त्यांच्या असंख्य चाहत्यांची इच्छा होती. या दोघांनी प्रेमाची कबुली देताच चाहत्यांना आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. तर तुम्हाला आरची व परशा हे खऱ्या आयुष्यात पती पत्नी बनावे असं वाटतंय का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.